राज्यात नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। संजय शिरसाट यांनी नांदेडमध्ये जाहीर सभा घेत शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्यावर टीकास्त्र डागलं। शंकरराव चव्हाण हे नांदेडला लंडन बनवणार होते, त्याचं काय झालं असा सवाल शिरसाट यांनी केलेला आहे। पाहूयात। ही एजन्सी त्यांच्याकडे आणि एवढं सगळं एजन्सी घेऊन करता का? अरे भाकरीच खाता का नोटा खाता तुम्ही लोक? आणि जे संजय शिरसाट बॅगाच्या नोटाच्या बॅगा घेऊन बसतात ते अशोक चव्हाण यांना नोटा खातात की भाकरी खातात हा प्रश्न विचारणं हा सुद्धा एक अजब प्रश्न आहे। नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत असतानाच नेते मंडळींच्या टीकेलाही आता धार आली आहे। भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ असलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या भोकरमध्ये सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची जाहीर सभा झाली। शिरसाट यांनी अशोक चव्हाण यांचे वडील दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्यावर टीका केली आहे। शंकरराव चव्हाण नांदेडला लंडन बनवणार असं म्हणायचे, पण मला तसं काही दिसलं नाही असं शिरसाटांनी म्हटलं। तर अशोक चव्हाण यांना एवढा पैसा कशाला हवाय, भाकरी खाता की नोटा, अशा शब्दातही शिरसाट यांनी टीकास्त्र डागलंय। हे पद पाहिजेत कशाला? मुळात आमच्या मित्रांनी हेमंतनी सांगितलं ही एजन्सी त्यांच्याकडं, ही एजन्सी त्यांच्याकडं, ही एजन्सी त्यांच्याकडं, ही एजन्सी त्यांच्याकडं आणि एवढं सगळं एजन्सी घेऊन करता का? अरे भाकरीच खाता का नोटा खाता तुम्ही लोक? खायला तर भाकरच लागते ना। ट्यूबर तूप जरी टाकलं तर भाकर एकच्या दीड खाशील, आणखी काय खाणार? मग एवढा पैसा पाहिजे कशाला? बरं मागं बी असं काही नाही पहिल्यासारखं घरामध्ये 15 लोकांचं कुटुंब आहे, मग सगळ्याचे हिस्से वाटे होते तर काही हिश्श्यात राहायला पाहिजे असंही काही नाही। पण अरे गरीबाला जर मिळायचं तर घावरा दूर, तुम्हाला एवढा पैसा पाहिजे कशाला? तर शिरसाट यांनी केलेल्या टीकेवर चव्हाण यांनी मात्र बोलणं टाळलं। नंतर बोलतो म्हणून चव्हाण यांनी मौन बाळगणं पसंत केलंय। अशोक चव्हाण यांनी बोलणं टाळलं असलं तरी यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे आणि भाजपनं शिरसाट यांना प्रत्युत्तर दिलं। रूममध्ये हातात सिगारेट आणि नोटांनी भरलेली बॅग भरून असलेला व्हिडिओ सर्वांनीच पाहिलाय, त्यांना असं बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का, असा सवाल अंबादास दानवे आणि भाजपनं केलाय। एका सरकारमध्ये त्यांनी हे बघावं आणि जे संजय शिरसाट बॅगाच्या नोटाच्या बॅगा घेऊन बसतात ते अशोक चव्हाण यांना नोटा खातात की भाकरी खातात हा प्रश्न विचारणं हा सुद्धा एक अजब प्रश्न आहे। कारण या संजय शिरसाटांच्या मी त्यांच्या विधानाचं समर्थन करतो, पण समर्थन करत असताना त्यांच्या बाजूला नोटाच्या बॅगा पडलेल्या त्या कशासाठी होत्या आणि किती होत्या हा एक प्रश्न आहेच, त्याचंही उत्तर आलं पाहिजे बाहेर। वेळोवेळी धोकेबाजी देणाऱ्यांना नैतिक अधिकार तरी आहे का स्वर्गीय शंकरराव चव्हाणांबद्दल बोलण्याबद्दल? भारतातच महाराष्ट्र आणि भारत सगळे स्वर्गीय चव्हाणांना टीचर गुरुजी म्हणतात, एवढी नीतिमत्ता बाळगणारे ते नेतृत्व आहे। आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या उपरांत आपल्याकडे एक प्रथा आहे, विशेषतः मराठवाड्यात संतांची भूमी आहे। त्या संतांच्या भूमीमध्ये एखादा माणूस वारल्यानंतर त्याच्याबद्दल कुठलाही अपशब्द बोलला जात नाही। चव्हाण साहेबांसारखा मोठी नैतिक उंच असणाऱ्या माणसाला जे बोलतात, खरं तर मराठवाड्याच्या संतांच्या भूमीमध्ये हा दानव कुठून जन्मला मला कळत नाही। नगरपालिका निवडणुकीचं वातावरण आता तापताना दिसू लागलंय। त्यात नेते मंडळी वैयक्तिक टीका करून भर घालतायत। आता मतदानाला काही दिवस शिल्लक आहेत, तेव्हा आणखी कोणता नेता काय बोलतो हे पाहणं औत्सुक्याचं आहे। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।